मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल हा मराठीमध्ये काय आज सुरुवात केली आहे, नाही तर नाही गाईज. काय आहे ना, मी 2 दिवस हिंदीमध्ये व्हिडिओ बनवले. लास्ट 2 व्हिडिओ बघाल तर मी हिंदीमध्ये बनवले होते. पण मित्रांनो, जो मराठीमध्ये जो फील येतो, आपण हे स्वतः मी जे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवतोय ते काय मी माझ्या पैसे कमवायचे वगैरे त्या ह्याने इंटेन्शन नाही आहे. माझं इंटेन्शन हे आहे की बाबा माझी सगळी आठवण राहावी, त्यासाठी मी हे सगळं करतोय. आणि म्हटलं, मला बरेच लोकांनी कमेंट पण केले हिंदीमध्ये. मला ज्यांना हिंदीमध्ये नाही कळत आहे मित्रांनो, त्याच्यासाठी आहे ना यूट्यूबमध्ये सेटिंग वगैरे पण आहेत, किंवा बऱ्यापैकी लोकांना तेवढी मराठी तर कळते की बाबा मराठीमध्ये मी जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करेन, असं मी आता ठरवलंय. कारण मराठी कसं आहे ना, एक मदर टंग आहे आपली, लहानपणापासून उपजत असते ती. आणि मराठीमध्ये मला ते तसं विचारच फुलत नव्हते आणि बोलायला म्हणजे अडखळ काही येत नव्हतं. पण असं ते जे विचार असतात तेच मला उमजत नव्हते, असं होत होतं. त्यामुळे थोडंसं म्हटलं ठीक आहे, काय इश्यू नाही, आपण मराठीतच कंटिन्यू करू. मराठी आपली मायबोली आहे, तर त्याच्यामध्येच आपण आपले व्हिडिओज बनवू, जेणेकरून लोकांपर्यंत आपलं मेसेज, आपली सेवा, आपली सगळ्या गोष्टी पोचतील समाजापर्यंत. सो असं काय होतं. सो चला, आज कामाला सुरुवात केली आहे गाईज. आपण किती वाजता? 5:30 वाजता गाईज. 5:30 वाजता मी आज निघालोय खरणं. बरोबर 5:33 घर सोडलंय आज. आणि आज एवढ्या सकाळी का निघालो असेल तुम्हाला वाटतं? ऑब्विसली माझं प्रायव्हेट बुकिंग आहे आज, त्याच्यासाठीच निघालोय. आणि चाललोय आज आपण एअरपोर्टला घेऊन. 2 पिकअप आहेत आपल्याला, इथून एक आहे आणि ठाण्यावरून आहे. असं 2 ठिकाणीवरनं पिकअप आहे. सो त्याच्यासाठी चला जाऊया क्लायंटच्या लोकेशनवर. क्लायंटचा फोन पण आला होता. पोहोचेन एक 5 मिनिटात त्यांच्या लोकेशनला, त्यांना पिक करीन आणि घेऊन निघेन याला टर्मिनल 2ला जायचं आहे. आय थिंक टर्मिनल 1 आहे का टर्मिनल 2, मला पण लक्षात नाही आता. काल दुपारी बोलणं झालं होतं. आणि काल आपण बघितलं असेल तुम्ही की मित्रांनो, आपण 3 दिवस कंटिन्यू आउट स्टेशनला होतो. खूप दिवसातून असं झालंय की 3 दिवस कंटिन्यू आउट स्टेशन गेलोय. पुणे, नाशिक, पुणे 3 दिवस गेलोय कंटिन्यू. आणि नाहीतर पहिलं असं झालं होतं, रेकॉर्ड ब्रेक झाला ऍक्च्युली हा माझा. नाहीतर पहिलं असं होतं की मी 2 दिवस गेलोय, तिसऱ्या दिवशी लोकल केलंय आणि मग परत 4थ्या दिवशी गेलोय आउट स्टेशनला. असं पण झालंय. पण 3 दिवस कंटिन्यू आजपर्यंत कधी गेलो नव्हतो. सो ते पण आज एक्सपिरियन्स घेतला मित्रांनो. खूप एक्सपिरियन्स घेतला. ह्या वेगवेगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स येत राहतो आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून. सो चला जाऊया. आलोय ऑलमोस्ट क्लायंटच्या लोकेशनला. पोहोचेन एक 2 मिनिटातच मी. आणि अंधार आहे सगळं, अंधार. सो चला जाऊया, क्लायंटला पिक करूया. आणि सो मित्रांनो, आलोय आपण आता एअरपोर्टला. जस्ट ड्रॉप केलं आणि मस्त पैकी खाली येऊन फ्रेश झालो. बाहेरच आहे, अजून आत नाही गेलो पार्किंग मध्ये. 2 तास लागले यायला, कारण 2 पिकअप होते. एक ठाण्यावरनं होतं आणि एक अंबरनाथचे 2 पिकअप होते आणि ठाण्यावरनं होतं. असं 3 जणांना पिक करायचं होतं. तर पिक केलं, सोडलं आणि जस्ट आलो. आता इथे नाश्ता केला मस्तपैकी. ह्या गाडीच्या पुढेच एक नाश्ता आलाय, तिथे नाश्ता केला. आणि आता झालंय जड. त्यामुळे आता जाण्या एअरपोर्टला लॉगिंग करणार आणि ट्रिपची वाट बघणार. जेव्हा पण उबरमध्ये ट्रिप पडेल चांगल्या रेटची, ती घेऊन निघणार. कारण आपली अर्निंग आता सकाळचं ऑलमोस्ट एक टार्गेट कम्प्लीट झालंय मित्रांनो आपलं, एवढं सांगू शकतो तुम्हाला मी. सो चला जाऊया आतमध्ये. क्लायंटला कुठली ट्रिप पडते बघूया. आणि आज रस्ते एवढे खाली होते ना, मजा आली गाडी चालवायला. क्लायंट असतात ना, त्यामुळे शूट करायला भेटत नाही. कधी कधी चोरून म्हणून करतो. पण आज थोडंसं त्यांच्या पॅसेंजरचं लगेज पण जास्त होतं, त्यामुळे मी नाही केलं. आणि थोडंसं कस्टमरला अफोर्ड होतं. आपलं लक्ष मोबाईलमध्ये असेल तर ते कस्टमर पॅनिक असतात की बाबा अरे काय होईल काय नाही, त्यासाठी. सो आपण तरी कशाला रिस्क घ्या, आपण सर्व्हिसवर भर द्यायचा जास्त. शूटिंग काय आपण एकटा असताना पण करतो. तर चला जाऊया, तुम्हाला रस्ते दाखवतो आज किती खाली आहेत ते. चला 1 मिनिट सीट बेल्ट लावतो आधी. बाई साहब. आणि मित्रांनो, ओला उबरच्या गाड्या बघायच्यात का तुम्हाला? हे बघा, या ओला उबरच्या गाड्या. एकेका गाडीवर 4 ड्रायव्हर, 2 ड्रायव्हर काम करतात रोज. गाडीचा पूर्ण गाडी हे झाले आणि काही फरक नाही पडत आता. आणि मित्रांनो, एक कांड झालाय आता, तुम्हाला सांगू का? इकडे आता जस्ट एक गाडीवाला होता, त्याला 2 ठिकाणीवरनं उठून पळवलं.
तर त्याचा ना मोबाईल चोरीला गेला. आता वॅगनरवालाच होता, बाहेरच्या गाडी घेऊन उभा राहिला होता आणि नेमका त्याचा आता भैसा मोबाईल गेलाय. आता तो इकडं तिकडं पळतोय आणि विंडो ओपन ठेवून झोपला होता तो, विंडो ओपन ठेवून. तो आता जाऊया पहिलं तर आतमध्ये. ते असं विंडो ओपन, यार पार्किंग मधनं मोबाईल जातात, तू तर बाहेर होता. तुला म्हटलं तुला काय आता काय बोलणार सांगा. आता पार्किंग मधनं एअरपोर्टचे मोबाईल जातात, तुझा तर बाहेर आहे, काय करणार त्याला सांगा. भाऊ आपल्याला युटर्न मारायचंय, भाऊ थांब, युटर्न घेऊ दे. नुसते हॉर्न मारतात, काही कळत नाही. काही म्हणजे 1 रुपयाचं धड नाही की बाबा हॉर्न का मारायचा असतो आणि काय असतं. त्याला दिसतंय मी सिग्नल दिलाय तरी हॉर्न मारतोय मागणं, तर काय बोलणार त्याला सांगा. आणि आता चाललोय मस्तपैकी. रोड पूर्ण खाली आहेत मित्रांनो, पूर्ण रोड खाली आहेत आज. इथे थोडंसं हे बघा, हे ओला उभारला एवढ्या गाड्या एअरपोर्टला, ह्या बाहेर आहेत. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला जलवा दाखवतो. आतमध्ये तर शूट करायला भेटत नाही, तर जलवा काय दाखवणार. पण आहेत बऱ्यापैकी गाड्या आहेत. आज सॅटर्डे, सो आज चांगले पिकअप्स असतील, कारण आता वीकेंड सुट्ट्या संपल्यात आज. तर लोक मंडे पासून कामाला जाणार आहेत, म्हणून आज उद्यामध्ये काम चांगल्यापैकी असू शकतं असं मला वाटतं. पहिलं आहे बघा, गेटवे ऑफ मुंबई, JW मॅरिएट. काय गाडी आहे आणि ड्रायव्हर लोकांचे ड्रेस कोड काय होते मित्रांनो, पूर्ण मोदी सूट होता. मोदी सूट नाही म्हणजे मस्त होतं त्यांचं. व्हाईट शर्ट वरती जॅकेट ग्रे कलरचं आणि पॅन्ट फॉर्मल्स वरती खतरनाक वाटतात. चला या गाड्या वाटतात की टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, या गाड्या चालवल्या तर. आणि असं, आणि मला पण तसंच राहायला आवडतं, मी पण तसंच राहतो मित्रांनो. आपली सर्व्हिस पण तशीच असते. वाटलं पाहिजे यार, काय आपल्या गाडी जे आपण जी सर्व्हिस देतो त्याच्याबद्दल काहीतरी रिलायबल अशी सर्व्हिस देतो, त्याच्यामुळे कस्टमर हे होतात असं. आणि कस्टमरला पण पैसे देताना असं हे नाही झालं पाहिजे की अरे यार काय याला पैसे द्यायचे, असं नाही वाटलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि का नाही सांगा मला. आता हे ना जर ह्या लोकांचे हॉटेलचे चार्जेस ऐकाल ना, तर महिन्याभराचं लोकांचं ओलाचं बिल होतं, लोकल जे फिरतात त्यांचं. आता सिग्नल सुटलाय, तर चला आलो आता एअरपोर्ट टेरिटरीमध्ये, जातो लॉगिंग करतो, ट्रिप घेऊन निघतो, बाकी नंतर बोलू. सो गाईज आलोय एअरपोर्ट वरनं ट्रिप घेऊन आपण रोडपालीला. हे बघा रोडपालीला येऊन जस्ट थांबलोय आणि एअरपोर्टवर थोडंसं फ्रेश वगैरे झालं आतमध्ये जाऊन. आणि एक 5-10 मिनिटाचं ट्रिप लागली. रेट तर कमीच होता पण ठीकठाक होता. म्हटलं चला 1 तासात चांगला पैसा भेटतात म्हणून घेऊन निघालो. आणि कळंबोलीला आलोय मी. रोडपाली म्हणजे कळंबोलीला आलोय. जस्ट क्लायंटला ड्रॉप केलं समोरच्या टॉवरमध्ये आणि येऊन गाडी पार्क केली सावलीमध्ये थांबलो. इथून काय वाजत नाहीये. आता बघूया इथनं कधी वाजतंय काय वाजतंय, तोपर्यंत एक झोप काढूया, कारण थोडंसं असं पेंग यायला लागलाय मला, असं पूर्ण आळस आल्यासारखं झालंय. त्यामुळे आता गाडी घेतो, साईडच्या सीटवर जातो आणि देतो, झोपतो जरा वेळ, म्हणजे जेणेकरून थोडंसं फ्रेश वाटेल. आता आपली अर्निंग तर चांगली झाली आजची, ऑलमोस्ट एक टार्गेट पूर्ण झालंय. आता मी विचार करतोय परत एअरपोर्टला जायचं आणि एअरपोर्टवरनं घरच्या साईडची ट्रिप घेऊन निघायचं असं विचार करतोय. सो चला बघू कुठली ट्रिप पडते. अजून आपल्याला 3 ट्रिपची गरज आहे. 3 ट्रिप जर चांगल्या अमाऊंटचे मारले ना की घरी पोहोचतोपर्यंत 3 ट्रिप चांगल्या अमाऊंटच्या झाल्या पाहिजेत, असं चाललाय माझा विचार. सो चला बघू काय होतं, लेट सी आणि कुठली ट्रिप भेटते. आणि बघा हे पूर्ण हे रोडपालीला आहे मी आता, कळंबोली. बघूया कधी ट्रिप पडते ते. चला काय ना, झोप आली आहे मला, असं थोडंसं आळस अंगावर आलंय, कारण सकाळी लवकर निघालो. काल पण झोपायला मला 1 वाजले, 12:30-1 वाजले. आणि सकाळी 4:30-4:45लाच उठून तयारी वगैरे करून निघालोय. त्यामुळे थोडंसं असं हे होतंय, पेंग आल्यासारखं होतंय. गाडी चालवतो नाही पण असा आळस आलाय थोडासा, म्हणून थोडा वेळ पडतो, जी पण ट्रिप लागेल ती घेतो आणि निघतो इकडनं. चला. सो गाईज फायनली आलोय आपण कुठे सांगतो तुम्हाला, घरी म्हणजे कल्याणला पोहोचलोय. आता घरी चाललोय तुम्हाला. आणि मी इकडनं काय लोकल ट्रिप घेत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे मी लोकल ट्रिप मारत नाही, कारण आपल्याला लोकल. सो गाईज आलोय फायनली आपण कल्याणला. 3 ट्रिप कंप्लीट करून जस्ट पोहोचलोय कल्याणला. आणि आपला आजचा दिवसाचं काम पण संपलंय. अशा प्रकारे 2:30 वाजलेत बरोबर. आणि आज एवढं लवकर काम होईल असं वाटलं नव्हतं. मला वाटलेलं 5-7-8 वाजतील घरी जायला, पण
म्हणतो ना मी, डिसिजन प्रत्येक बिझनेसमध्ये जो डिसिजन जो असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या बिझनेसमध्ये तर खूप महत्त्वाचं आहे. ओला उबरमध्ये जरी लोकांना वाटत असेल की बाबा काय आहे काय नाही, नुसतं गाडीच चालवायचे, नाही मित्रांनो, नुसतं गाडी चालवून नाही होत. थोडंसं डोकं लावावं लागतं, थोडंसं आयडिया म्हणजे एरियाची मॅपिंग असली पाहिजे, रोडची माहिती पाहिजे तुम्हाला. या खूप सगळ्या गोष्टीची गरज असते ज्याच्यासाठी ओला उबरमध्ये काम करणार. आणि ते जर असेल तरच तुम्ही ओला उबरमध्ये पण सक्सेसफुल व्हाल. आणि या ट्रॅव्हल बिझनेस तर एकच आहे की तुम्हाला जगात कुठे काय आहे, पाठीवर काय आहे, कुठे काय अवेलेबल होतं या गोष्टीची जाणकारी पाहिजे. आणि ती गोष्ट ठेवायला, ती जाणकारी घ्यायला मला खूप आवडते. म्हणून मित्रांनो मी आज या लाईनमध्ये काम करतोय. जे या लाईनमध्ये आपल्याला आवडतं त्या लाईनमध्ये काम करायला कधीच त्रास होत नाही किंवा कधीच कंटाळा येत नाही, असं आहे. सो चला जाऊया. आता घरी जाणार आहे आज. घरी फोन पण केला मी, म्हटलं चला घरी येतोय. मी ऍक्च्युली विचार करत होतो ठाण्याला गेलो होतो, तिकडनं एअरपोर्टची ट्रिप पण उचललेली, पण माझ्याकडनं एक ट्रेन मिस झाला आणि बहुतेक देवालाच हे असेल. आणि काय माहिती काय, मी त्या कस्टमरला मेसेज पण टाकला, 13 मिनिट माझा टर्न मिस झाला, 5 मिनिटाचं पिकअप लोकेशन 13 मिनिटावर गेलं. मी कस्टमरला मेसेज टाकला की आय एम ऑन द वे म्हणून, तरी कस्टमर बोलला ओके. तरी माझ्या मनात काय आलं काय माहिती, मी कॅन्सल केलं. ते काय माहिती काय झालं, माझा फोन चालू होता त्या ह्याच्यामध्ये मी कॅन्सल करून टाकलं ते बुकिंग. काय माहिती माझ्या डोक्यात काय आलं अचानक. आणि नंतर मग 5-10 मिनिटानंतर थोडंसं फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर 5-10 मिनिटानंतर मला ही बुकिंग लागली कल्याणची. बरं ठीक आहे म्हटलं घरीच जायचं असं, पण चला काय हरकत नाही. ट्रॅफिक लागलं थोडंसं आपल्याला, 1.5 तासच्या आसपास गेला यायला, पण ठीक आहे. आता घरीच यायचं होतं तर 1.25 तासाच्या वर गेला मला टाइम यायला, तर काहीच प्रॉब्लेम नव्हता आपल्याला. सो अशा प्रकारे झालंय. आता आलोय, आता विचार करतो इथं CNG भरू का, लाईन नाही तर भरतो इथं CNG पंपावर आलोय, CNG पण भरून घेतो. आता गाडीला लाईनच नाही, काहीच नाही, परत कुठं थांबायची गरज नाही, उद्यावरती जाणार पण नाही. चला CNG भरून घेऊ पहिलं.